नमस्कार मंडळी, आज आपण मेदूवड्याची रेसिपी बघतोय। तेलात मेदूवडा सोडायचा कसा जेणेकरून त्याचा शेप मेंटेन राहावा, त्याच्या दोन पद्धतींसोबत वरून कुरकुरीत राहण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या, त्यासोबत ऑथेंटिक सांबर मसाल्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यासाठी रेसिपीला पूर्ण बघा, तुमचा मेदूवडा कधीच फेल होणार नाही याची गॅरंटी देते। चला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथं उडदाची डाळ मी भिजून ठेवलेली आहे 7 ते 8 तासासाठी। 1.5 कप उडदाची डाळ आहे। उन्हाळा जर राहतो तर 5 तासातच डाळ छान अशी भिजली जाते, पण जर थंडी राहिली तर 7-8 तास तरी ती भिजलेली हवी। जर डाळ व्यवस्थित भिजलेली नसते तर ती दळली जात नाही आणि मग तिच्यात थोडं पाणी टाकावं लागतं। तर डाळ छान मुरली गेली आहे, भिजली गेलेली आहे। आता आपण हिचं पाणी निथळून घेणार आहोत आणि हिला दळून घ्यायचे आहे। तर दळताना हिला पूर्ण बारीक दळायची, जाडसर ठेवायची नाही। जर डाळ व्यवस्थित भिजलेली नसेल तर दळताना ती बारीक होत नाही आणि मिक्सरचं भांडं हे जे मधलं आपलं जी चक्री असते ती जागेवरच फिरते आणि डाळ मात्र फिरत नाही। तर त्यासाठी तुम्हाला इथं 2 ते 3 चमचे पाणी ॲड करावं लागेल। म्हणून उडदाची डाळ ही चिकट असते, दळायला ती अवघड जाते। थांबवून थांबवून हाताने त्याला फिरवत जायचं आणि दळत जायचं। चला मी तुम्हाला दळून दाखवते कसं करायचं। एकदा दळल्यानंतर हाताने याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग परत अजून दळायला घ्यायचं। याच्याने ही डाळ पूर्ण बारीक दळली जाते। नाहीतर आतली जी फिरकी असते, चक्र असते मिक्सरच्या भांड्याचं, ते एका जागेवरच फिरत राहतं आणि मात्र डाळ तिथंच अडकून बसलेली असते, कारण उडदाच्या डाळीला चिकटपणा जास्त असतो। त्यामुळे परत परत असं 3 ते 4 वेळा मिक्स करत राहायचं आणि दळत राहायचं। तर तुम्ही बघू शकता डाळ अगदी छान मस्त बारीक दळली गेली आहे। मी ती प्रोसेस 3 ते 4 वेळा केली आहे। मिक्सर बंद करून परत डाळाला हाताने मिक्स करायचं आणि दळायचं। तर इथं एकही चमच्याचा पाणी वापर न करता मी डाळ दळून घेतलेली आहे। पण जर तुमची डाळ व्यवस्थित भिजलेली नसेल तर ती दळली जाणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला 2-3 चमचे पाणी ॲड करावं लागेल। पण डाळ जर चांगली भिजलेली असेल तर डाळ अगदी छान मस्त दळली जाते अशा पद्धतीने। ही झाली पहिली स्टेप। आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपण हे बॅटर म्हणजे दळलेलं जे वाटण आहे एका भांड्यामध्ये काढून ठेवणार आहोत आणि याला झाकून ठेवायचं आहे फर्मेंटेशनसाठी। तर अर्धा तास याला झाकून ठेवायचं। याच्यामुळे या पिठामध्ये किंवा आपण याला वाटण म्हणू शकतो, याच्यामध्ये जाळी पडते आणि त्याच्याने आपले वडे अगदी स्पंजी बनतात, हलके फुलके बनतात। तोपर्यंत आपण सांबर बनवून घेऊ। त्याच्यासाठी मी इथं शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, गाजर घेतलेला आहे, दुधी भोपळा घेतली आहे, टोमॅटो घेतलेला आहे 1, कांदा घेतलेला आहे मोठा 1। भाज्यांची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकतात। लसूण कापून घेतला आहे, अद्रक ठेचून घेतलं आहे, सुकी लाल मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि इथं चिंच मी पाण्यात भिजवून ठेवलेली आहे। तर सांबरला खरी चव भाज्यांपेक्षा असते मसाल्याची। हा सांबर मसाला घरगुती आहे, मी बनवलेला। याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे चॅनलवर, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्की जाऊन चेक करा। तर भाज्या कमी राहिल्या तरी चालतील, पण हा सांबर मसाला जर तुम्ही सांबारमध्ये टाकला तर त्याची चव अप्रतिम होते। मी भरपूर वेळेस बनवला आहे, गेल्या 6 महिन्यापासून हा मसाला माझा तयार केलेला आहे। आता डाळ मी इथं अर्धा कप शिजवून ठेवली, ती तूरची डाळ आहे। अर्धा कप डाळ आपण जसं वरण बनवतो तशाच पद्धतीने डाळला शिजवून घ्यायचे आहे। तर फोडणीसाठी मी इथं 1 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे। आता तेल तापल्यानंतर चमचाभर मोहरी टाकायची, मोहरीला चांगली फुटू द्यायची आणि मग जिरं टाकायचं। तर मी इथं 1 चमचा जिरं घेतलं आहे। गॅस इथं अगदी लो करायचा, पाव चमचा हिंग टाकायची, कढीपत्ता टाकायचा, अद्रक लसूण टाकायचा, सुके लाल मिरच्या आणि लगेचच कापलेला कांदा टाकायचा आहे। आता याला आपल्याला कांद्याला परतून घ्यायचं आहे। तर कांदा आपल्याला 30% एवढा परतायचा आहे, गुलाबी रंग होईपर्यंत कांद्याला परतून घ्यायचा आहे। तर कांदा परतून झाला आहे मस्त। आता भाज्या आपण ज्या घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या इथं टाकून द्यायच्या आहेत। तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आवडेल त्या तुम्ही इथं भाज्या टाकू शकतात। इथं वांगं पण टाकतात काही जण, तर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात किंवा भाज्या कमी राहिल्या तरीही चालेल, पण आपल्याला सांबर मसाला मात्र टाकायचाच आहे। सांबर मसाल्यामुळेच खरं सांबरला चव येते। याच्यात भाज्या तुम्ही फक्त कांदे टमाटे किंवा 1-2 भाजी टाकली तरीही चालतं।
भाज्यांना परतून घेतलं 2 ते 3 मिनटं, झाकून ठेवते. आपल्याला इथं 80% भाजींना शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटानंतर मी भाजी बघितली. व्यवस्थित छान इथं भाज्या शिजलेल्या आहेत. मिक्स करून घेते. आपल्याला इथं मसाले टाकायचे आहेत. बेसिक मसाले आहेत. तर लाल मिर्च पावडर घेतलेला आहे मी 2 चमचा, हळद पावडर अर्धा चमचा आणि गरम मसाला चमचाभर. घरगुती गरम मसाला घेतला तरीही चालेल. मी इथं किचन किंगचा गरम मसाला घेतलेला आहे आणि त्याचसोबत आपण इथं सांबार मसालाही वापरणार आहोत, म्हणून दुसरे कोणते मसाले टाकायची गरज नाही, कारण सांबार मसाल्यामध्ये भरपूर असे मसाले आणि डाळी टाकलेल्या असतात. सांबार मसाल्यामध्ये फक्त मसालेच नाही तर त्याच्यामध्ये 3-4 प्रकारचे डाळी असतात, वेगवेगळे जिन्नस वापरलेले असतात, कढीपत्ता असतो, तर म्हणून त्याच्यात खूप छान चव असते. आता आपण मसाला परतून घेतलेला आहे. डाळ शिजवलेली होती ती डाळ टाकायची आणि ह्या स्टेजला तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकतात. तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट ठेवायचं आहे त्यानुसार. तर डाळ टाकून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि मग पाणी टाकायचं. मी इथं 2 ते 2.5 कप एवढं पाणी टाकलेलं आहे. ढवळून घेते आणि कन्सिस्टन्सीनुसार पाणी ॲडजस्ट करून घेते. तर बघा असा आपला हा सांबार आहे. उकळल्यानंतर अजून घट्ट होतो, कारण आपण जो मसाला टाकणार सांबार मसाला त्याच्यात डाळी असतात आणि त्या डाळींमुळे घट्टपणा होतो अजून सांबारमध्ये. तर हे बघा अशा पद्धतीने आपला हा सांबार तयार झालेला आहे. अजून आपल्याला याच्यात काही जिन्नस ॲड करायचे आहेत ज्याच्याने सांबारची चव अप्रतिम होते. ते म्हणजे चिंचचं पाणी मी तयार करून ठेवलेलं होतं. चिंच भिजवून ठेवली होती मी. चिंच वेगळी न काढता फक्त भिजवलेली चिंच डायरेक्ट टाकणार, खूप छान लागते तशी. आणि गूळ घ्यायचा आहे चवीनुसार, कितपत तुम्हाला गोड पाहिजे. तर मी इथं 3 चमचा एवढा गूळ घेतलेला आहे किसलेला. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ढवळून घ्यायचं आहे. 2 चमचा मी घरगुती सांबार मसाला घेत आहे. 2 मोठे चमचे भरून घ्यायचा आहे, कारण याच्यामध्ये डाळी असतात म्हणून ती क्वांटिटी जास्त वाटते, पण मसाल्याला चव मात्र अप्रतिम आहे. नक्कीच करून बघा, तुम्हीही ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. मसाला टाकल्यानंतर चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि याला आता झाकून ठेवायचे. 4 ते 5 मिनटं खळखळून उकळी आणून घ्यायची आहे. भाज्याही याच्यानंतर शिजून जातील आणि मस्त सांबार मसाल्यामध्ये भाजींची चवही उतरेल आणि मसाल्याची चवही उतरेल. छान खळखळून उकळी येऊन गेलेली आहे आणि भाज्याही छान मस्त शिजल्या, दाटसर झालं आहे सगळं. कोथिंबीर टाकते बारीक चिरलेली. गॅस इथं मी बंद केलेला आहे. उतरवून घेऊ सांबारला आणि पुढच्या प्रोसेसमध्ये जाऊया वडे बनवायच्या. तर मस्त इथं अर्धा तास झालेला आहे आणि डाळ तुम्ही बघू शकता छान फुललेली आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा जाळी मस्त पडलेली आहे आतमध्ये, दिसत असणार. अशा पद्धतीने जेव्हा फर्मंट होतं ना हे डाळीचं पीठ, तर हे वडे अगदी हलके फुलके होतात. नक्कीच तुम्ही करून बघा कधी केलेलं नसेल तर, आणि जर करत असणार तर अतिउत्तम. आता काय करायचं आहे, ही आहे तिसरी स्टेप, म्हणजेच डाळला चांगलं 15 मिनटं हाताने असं फेटायचं किंवा रवीने चमच्यानेही फेटलं तरीही चालेल. मी सुरुवातीला रवीने फेटते कारण की खूप जड असतं ते फेटायला. अशा पद्धतीने, आणि जेव्हा ते हलकं फुलकं व्हायला लागेल तेव्हा चमच्याने, कारण की चमचा फेटलाच जाणार नाही, आपल्याला एवढं लागतं ते हाताला. तर अशी रवी घ्यायची, लाटणं घ्यायचं किंवा तुम्ही हातानेही केलं तरीही चालेल. आता चवीनुसार इथं मी मीठ टाकत आहे आणि परत त्याला फेटायला घ्यायचं आहे. कंटिन्यू फेटत राहायचं असं नाही आहे, तुम्ही थांबू शकतात कारण की हात दुखतो, म्हणून थोडं थोडं 1-1 मिनटं असं फेटलं तरीही चालतं. पण मात्र चांगले फ्लफी बनवण्यासाठी आपल्याला ते करायलाच हवं, तेव्हाच आपले हे वडे चांगले हलके फुलके बनतात. तर हे बघा थोडं थोडं स्टॉप घ्यायचा आणि मग अजून बॅटरला चांगलं फेटायला घ्यायचं. पीठ चांगलं हलकं फुलकं झाल्यानंतर मी चमच्याने फेटायला घेतलं होतं. तुम्ही रंगही बघू शकतात. आता याचा रंग कसा बदलून गेलेला आहे, सफेद असं पांढरशुभ्र दिसायला लागलेला आहे आणि हलकं फुलकंही झालेलं आहे. चमच्याने सहज खाली पडतं आहे, सुरुवातीला पडतही नव्हतं, इतकं हलकं फुलकं ते झालेलं आहे. याच्यात हवा भरली जाते फेटल्यामुळे आणि वडेही हलके फुलके होतात. तर ह्या प्रोसेसने करणं गरजेचं आहे. सहसा ही प्रोसेस कोणी करत नाही आणि वडे हे कडक बनतात. तर ह्या स्टेपला मिस न करता नक्कीच करायचं. तर आता या वड्यांमध्ये मी इथं 3 बारीक चिरलेले मिरची, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा मिरींचं पावडर आणि 7-8 कढीपत्ता कापून घेतलेला आहे.
हे जिन्नस टाकून फक्त अर्धा मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता वडे काढायच्या 2 स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वडे हे टाकताना चटका लागायचं हे असतं, शक्यता असते, किंवा वडे टाकले पण ते शेप त्याचा असं व्यवस्थित होत नाही, तेढामेढा होतो. मग त्यासाठी काय करायचं, ह्या 2 स्टेप मी सांगितलेल्या आहे. सुरुवातीलाही पहिलेही मी वड्यांचा व्हिडिओ अपलोड केलेला होता, सर्वांना तो खूप आवडलेला. वडेही खूप छान बनले होते. त्याच पद्धतीने आता अजून एक नवीन पद्धत, ती म्हणजे प्लेट किंवा वाटी घ्यायची. वाटी जर घेणार तर काठांना कपडा बांधायचा, प्लेट जर घेणार तर अशा पद्धतीने कॉटनचा कपडा बांधून घ्यायचा. आणि कसा बांधायचा तर ते खाली गाठ मारायची आहे आणि प्लेटला पाणी लावायचं, ओली करायची प्लेट, आणि चमच्याने आपण दळलेलं जे पीठ आहे डाळीचं ते घ्यायचं आणि ओला हात करत मस्त त्याला गोल शेप द्यायचा. बिलकुल हाताला पीठ लागत नाही ओला हात करत जर केलं तर, आणि गोल व्यवस्थित शेप देऊन द्यायचा. मध्येही व्यवस्थित होल करून घ्यायचं. अशा पद्धतीने हा जसा वडा इथं बनलेला आहे तसाच वडा तळला जातो. बिलकुलही शेप बिघडत नाही आणि तेढामेढाही होत नाही. तर ही पहिली स्टेप आहे अशा पद्धतीची. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये जो झारा असतो आपण तळण काढतो त्याच्याने, त्याला पाणी लावायचं. आणि मोस्टली ही स्टेप भरपूर जणं करतात, तरीही मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ज्यांना माहीत नाही त्यांनी नक्कीच करा. ही पद्धतही खूप छान आहे, मी नेहमी अशीच करते. पाण्याचा हात लावून एक साईजचा गोळा घ्यायचा, तुम्हाला कितपत लहान मोठे काढायचे आहेत वडे त्यानुसार, आणि पाण्याचा हात लावूनच त्याला गोल शेपही करून घ्यायचा आहे. तर हा गोल शेप केल्यामुळे वडे आपले असेच्या असेच येतात, बिलकुलही शेप बिघडत नाही. आणि मध्ये होल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि लगेच आता मी साईडला तेल तापत ठेवलेलं होतं. तेल सुरुवातीला चांगलं कडकडीत गरम करायचं आणि वडे सोडताना मात्र गॅस मीडियम ठेवायचा, एक एक वडा सोडत जायचा. अगदी सोप्या पद्धतीची ही स्टेप आहे आणि बिलकुलही शेप बिघडलेला नाही आहे. टाकताना दुसरा वडा टाकताना परत झाऱ्याला पाणी लावून घ्यायचं आणि लगेच अजून दुसरा वडाही तसाच सोडून घ्यायचा. अशा पद्धतीने आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर कढईमध्ये जेवढे येतील 4 किंवा 3 एवढे या कढईमध्ये येतील तेवढेच घ्यायचे, कारण की फुलल्यानंतर वड्यांची साईज मोठी होते, म्हणून व्यवस्थित जेवढे मावतील तेवढेच टाकायचे. वडे टाकल्यानंतर त्यांना 2 मिनटं चांगलं व्यवस्थित सेट होऊ द्यायचं आणि मगच साईड पलटायला घ्यायची. लगेच साईड पलटायला घ्यायची नाही, त्याच्याने वडे तुटू शकतील, आकार बदलू शकेल. तर खालची साईड छान सेट झाली आहे, तुम्ही बघू शकतात, रंगही बदलला आहे. आणि मग एक एक करून आपल्याला साईड बदलून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात किती छान असे फुललेलेही आहेत, कारण आपले हे वडे अगदी हलके फुलके आहेत आतमध्ये. अशाच पद्धतीने वडे तळताना गॅस मीडियम ठेवायचा आणि वडे तळून घ्यायचे. छान आपल्याला खमंग असे वडे हे तळून घ्यायचे आहेत, तेव्हाच वरून ते असे क्रिस्पी कुरकुरीत असतात आणि आतमध्ये अगदी नरम असतात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील मंडळी, तर व्हिडिओ लाईक नक्कीच करा. डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. वडे छान असे तळून झाल्यानंतर जाळीच्या भांड्यावर किंवा अशा टिश्यू पेपरवर काढून ठेवा. एक्स्ट्राचं जर तेल निघत असेल तर ते निघून जाईल. तसे हे वडे बिलकुलही तेलकट नाही आहेत, पण तरीही जाळीच्या भांड्यावर ठेवल्याने वडे हे कुरकुरीतच राहतात, वाफ लागत नाही त्यांना खालची. आता प्लेटला कपडा बांधून अशा पद्धतीने वडा टाकायचा, ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तोही वडा तुम्ही बघू शकतात, अगदी छान शेपमध्ये आलेला आहे. आणि सर्व वडे मी तळून घेतलेत, आवाज ऐकू शकता. आणि आतमध्येही खूप मस्त जाळीदार आणि हलका फुलका आहे. दाबून बघितलं तरी अशी खमण ढोकळ्यासारखा मस्त असा स्पंजी आणि हलका फुलका आहे. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत रेसिपीला शेअर नक्कीच करा. चला मग आता प्लेटिंग करून घेऊ. ओलं नारळ आणि मिरची, कोथिंबीरची चटणी जी मेदूवड्यासोबत दिली जाते, त्याचसोबत ऑथेंटिक पद्धतीने बनवलेला हा मस्त चटपटा सांबर चवीला मात्र अप्रतिम लागतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्कीच सांगा. भरपूर टिप्ससह रेसिपी शेअर केलेली आहे. चला मग भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसहित. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.